किसी ने ब्रश नहीं किया बट नाश्ता सबने कर लिया। 1.5 किलोमीटर 2.5 किलोमीटर. आणि आम्ही भेटलो इथं हिमालय. तर रात्रीचे वाजले आहेत 1:30. बाकी सगळं जग गाढ झोपलंय आणि आम्ही निघालोय आमच्या स्वप्नांच्या मागे. नाश्ता करत आहोत कारण आज आहे समिट डे. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा रात्री 2 वाजता ट्रेक चालू करणार आहे. भीती पण वाटत आहे, पण एक्साइटमेंट त्याहून जास्त आहे. लोक स्वप्न बघतात झोपेत, पण आम्ही मात्र स्वप्न पूर्ण करायला आमची झोप मोडली आहे. तर आम्ही सगळे गरम गरम नाश्ता करून मस्त ट्रेकसाठी निघालो आहे. टेम्परेचर मायनसमध्ये आहे. हात गोठले, पाय जड झाले. एवढ्या उंचीवर श्वास घ्यायलाही तकलीफ होते. ऑक्सिजनची कमी आहे, पण जिद्द मात्र फुल आहे. आणि आज फक्त आम्हीच नाहीत, आमच्यासोबत असे खूप सारे लोक समिटसाठी चालले आहे. फक्त आमच्या हेडलाईटचा टॉर्च आणि बाकी सगळा काळोख. आम्हाला फक्त आमच्या पायाखालचं दिसत आहे आणि बाकी सगळीकडे फक्त टॉर्च टॉर्च दिसत आहे. आमचं आजचं टार्गेट आहे की आम्हाला 6:30च्या आत वर पोचायचे, कारण आज 7 वाजता सनराईज होणार आहे आणि आम्हाला तो पर्वताच्या शिखरांवरून पाहायचा आहे. आणि सगळे लोक असे रांगेमध्ये येत आहे. एकदम छान वाटत आहे. असं डोंगरावर जितके पण दूर पाहू असं लाईन लाईन दिसत आहे. सगळे लोक चालले आहे. पण ट्रेक खूप जास्त स्टीप होत आहे. आम्ही जसे जसे वर जाऊ तसे एक एक पाऊल ठेवणं कठीण जात आहे. खूप साऱ्या लोकांनी गिव्हअपही केला आहे. पण मी आणि माझ्या बेस्ट फ्रेंडनी ठरवलं आहे की काही झालं तरी आम्ही समिट करूनच राहणार. कारण थकव्याचं काय हो, थकवा तर टेम्पररी आहे, पण समिट पूर्ण केल्याचा अभिमान आम्हाला लाईफ टाईम असेल. आणि मग एनर्जी येण्यासाठी गरम गरम मॅगी खाल्ली. या थंडीमध्ये ही मॅगी म्हणजे सर्व सुख वाटत होतं. तर मॅगी आणि ऑमलेट खाऊन आम्हाला थोडीशी एनर्जी आली होती आणि मनात एकच विचार होता, आता थांबायचं नाही. असे बोलून आम्ही परत ट्रेक चालू केला. हाऊ यू फील? बहुत कोल्ड. आता बहुत किती रश है. किती आलोय आपण? 50%. अजून 50% जायचं. टाइम काय झाला आता? 5 वाजले. 5 वाजले. आपल्याला दीड तासामध्ये जायचं बाई. 1.5 तासामध्ये 2.5 किलोमीटर विथ अल्टिट्यूड. विथ थंड, विथ हवा. आणि विथ ट्रॅफिक ऑफ पीपल. यू कॅन सी लॉट्स ऑफ पीपल हिअर. आणि आता आम्ही 1/2% कव्हर केलं होतं आणि अजूनच स्टीप झाला होता ट्रेक. तर लोकांची गर्दी वाढायला लागली होती, कारण रस्ता खूप छोटा झाला होता आणि लोकांची गर्दी जास्त. आणि थंडी इतकी जास्त वाढली होती की लिटरली आमचे होठ फुटले होते. बट जिद्द होती की समिट करूनच राहायचं. त्यात हवा पण इतकी जास्त होती, तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पण बघू शकता, पूर्ण अशी धूळ धूळ दिसत आहे. आणि स्नो झाला नव्हता त्यामुळे डस्ट पण खूप जास्त होती. आम्ही जसे जसे वर चढत होतो तसा तसा आम्हाला श्वास घ्यायला एकदम जड जात होतं. पण मनात एकच विचार होता की आपण 2-3 दिवस एवढी मेहनत कशासाठी केली. आणि इथे मी सेल्फी घेत होते आणि आमचा कॅमेरा घेऊन कोणीतरी निघून गेलं. मला वाटलं अननोन पर्सन आहे, पण ते आमच्याच ग्रुपचे एक दादा होते. मग त्यांनी आमचे फोटो काढले. शेवटचा स्ट्रेच तर खूप जास्त कठीण होता. पाय थरथरायला लागले होते आणि श्वास जड झाला होता. पण अचानक मध्येच शिखर दिसायला लागला आणि आमची एक्साइटमेंट लेवल नेक्स्ट लेवलवर गेली होती. असं वाटत आहे की आकाश गुलालामध्ये होळी खेळायला लागलं होतं. पण आता एक प्रॉब्लेम झाला होता की स्वप्नाली आणि सोनाली पुढे निघून गेल्या होत्या. मी मध्ये होते आणि शीतल मागे होती. आणि हीच ती मोमेंट जेव्हा आम्ही सनराईज होताना पाहिलं. खूप जास्त सुंदर होतं. मी इथे खूप जास्त रेकॉर्ड करू शकले नाही, कारण मला मला ते फील करायचं होतं. लिटरली माझ्या डोळ्यांमधून पाणी येत होतं. परंतु मी 3-4 दिवस ट्रेक करून जेव्हा तुम्ही सनराईज पाहताना ती खुशी म्हणजे तुम्ही शब्दात सांगू शकत नाही. आम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या पॉईंटवरनं पण सेम सनराईज पाहिला आणि आम्ही खूप हॅपी होतो. नंतर आम्ही सगळे एकत्र आलो आणि खूप जास्त फोटोज काढले, कारण ही आमची लाईफमधली सगळ्यात मोठी अचीव्हमेंट होती आणि आमचा सोबतचा पहिला ट्रेक होता. आम्ही इतके वर होतो की ढगांची चादर अशी आमच्या खाली होती. सगळे पहाड खूप जास्त सुंदर वाटत होतं हे सगळं. तुम्हाला मी इथले काही सीन्स दाखवते.
खूप जास्त फोटो काढले त्या क्षणाला जपून ठेवण्यासाठी. कारण हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता. शब्द अपुरे पडत होते म्हणून डोळ्यात अश्रू येत होते. समिट म्हणजे फक्त उंची नाही, तर तो तुमच्या जिद्दीचा एक पुरावा असतो. आणि आम्ही आमची जिद्द पूर्ण केली होती. आणि कितीही पाहिलं तरी या पर्वतरांगांपासून मन भरतच नव्हतं. आम्ही कंटिन्यू त्या बघत होतो. सगळे एकदम शांत, कोणी कोणाशी काही बोलत नव्हतं वगैरे. पण आता सगळ्यांना भूक लागली होती. कारण आम्ही 2 वाजल्यापासून ट्रेक करत होतो. सो आम्ही घरून काही एनर्जेटिक गोष्टी आणल्या होत्या. गूळ, मनुके, प्रोटीन बार्स वगैरे. तर सगळे ते खात होते. इथे शीतल फुटाणे खाते आणि मी प्रोटीन बार खात होते. तुम्ही घरून ह्या गोष्टी कॅरी करा, याची तुम्हाला खूप जास्त मदत होते. आणि इथे मला परत चूल मचली होती की थोड्याशा पुशअप्स मारू. तर मग थोड्याशा पुशअप्स वगैरे मारल्या. आता थोडं चांगलं वाटत आहे, सनलाईट आला आहे, तरी पण टेम्परेचर एकदम मायनसमध्येच आहे. स्टील असं वाटलं होतं की चढणं खूप अवघड आहे, बट उतरणं पण खूप अवघड आहे. खूप जास्त बॅलन्सची गरज आहे तुम्हाला. एकदा जर पाय सरकला तर संपला विषय. आय वॉन्ट शो यू व्ह्यू. तर आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला होता. आम्ही परत कॅम्प साईडकडे जायला निघालो होतो. शरीर थोडे थकले होते, पण पुन्हा पुन्हा आम्ही तो समिटवाला क्षण आठवत होतो. आणि इथे एका ठिकाणी ब्लॅक आईस जमा झालं होतं. तर ब्लॅक आईस हा असा प्रकार आहे की म्हणजे तो स्नोफॉल नसतो, तर तिथे तुम्ही पाणी जमा होतं आणि त्याचा बर्फ बनतो. आणि तिथे खूप जास्त स्लिपरी होतं. सो इथे पण एका ठिकाणी ते झालं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा या ठिकाणी. हां, इथे इथे सगळं. तर याच्यावरून तुम्ही गेले तर तुमचा पाय एकदम जास्त स्लिप होईल. सो आम्ही सगळ्यांनी एक नवीन वे शोधला होता बायपास. पण तो पण खूप जास्त कठीण होता. पण सगळे हळू चालले होते, त्यामुळे ते ट्रॅफिक जाम झालं होतं. मला एवढं प्रॉपर शूट करता आलं नाही, कारण रस्ता खूप डेंजर होता. तुम्ही पाहू शकता. आणि मी जाताना, मेन म्हणजे मी जातानाही माझ्या ग्रुपसोबत नव्हते. येताना तरी थोड्या वेळ आम्ही सोबत होतो, पण जाताना स्वप्नाली, शीतल वगैरे समोर निघून गेल्या होत्या. आणि मला थोडं शूट्स करायचं होतं, तर मी थोडी मागे राहिले होते. आणि इथे केदारकंठ ट्रेकला आम्हाला खूप सारे डॉगी मिळाले आणि सगळे खूप जास्त क्यूट होते. आणि इथे फोनला रेंज नसते, म्हणून इथले हे ट्रेक लीड सगळे वॉकी-टॉकीवर बोलतात. तर हे पण मला खूप मस्त वाटलं. सो ते मला बोलत होते की तुम्ही बोलून बघा. आणि आता एक खूप मजेदार गोष्ट घडली, ती बघा. ही कोमल आहे. हे हाय. आम्ही दोघी सेम ऑफिसला जॉबला आहे, विप्रोमध्ये फेज 2ला. ते आम्ही दोघी सोबत पण राहतो, म्हणजे एकाच एरियामध्ये, सौदागर. आणि आम्ही भेटलो इथं हिमालयात, उत्तराखंडमध्ये. व्हॉट अ कोइन्सिडन्स. चलो. आणि फायनली आम्हाला आमची कॅम्प साईट दिसली. आम्हाला विश्वासच होत नव्हता उतरताना की आम्ही एवढं जास्त चढलो होतो. रात्री 2 पासून चालू केलेला ट्रेक फायनली 12 वाजता एंड होतोय. ची कॅम्प साईड आली आहे. आता जाऊन आम्ही लंच करणार, थोडासा रेस्ट करणार. त्यानंतर आम्ही आजच लगेच जोडाकाताला निघणार आहे. दादाने मस्त गरम गरम राजमा चावल बनवून ठेवले. आता आम्ही हे खातो आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टाटा.